श्रीराम. लाभस्थानातला गुरु. आपणा सर्वांना माहित आहे की लाभस्थान जे आहे हे इच्छापूर्तीचं स्थान मानलं गेलेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या सर्व काही इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण होतील का नाही, का त्या इच्छांमधील काही इच्छा पूर्ण होतील, काही पूर्ण होणार नाहीत, ह्याचं भाकीत जे आहे आपण हे लाभस्थानावरून पाहत असतो. याचबरोबर आपल्या आयुष्यात आपल्या जोडीदाराचा कितपत आधार आपणास मिळणार आहे, मित्रमैत्रिणींचा आधार आपल्या आयुष्यात कितपत आहे हे आपण लाभस्थानावरून पाहू शकतो. त्याच्यानंतर आयुष्यात मिळणारे अनेक गिफ्ट्स जे आहेत जे मित्रमैत्रिणींकडून आपणास मिळतात, जोडीदाराकडून मिळतात आयुष्यातल्या, याचा सुद्धा बोध आपण लाभस्थानावरून घेतो. थोडक्यात लाभस्थान जे आहे हे शुभस्थान मानलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गुरुग्रह आलेला आहे. तर पुढे जाण्याच्या आधीच एक स्टेटमेंट मी इथं करतो की लाभस्थानामध्ये कोणत्याही राशीमध्ये गुरु असू दे, म्हणजे अगदी तो मकर राशीमधला नीच गुरु असला तरीही चालेल, न कळत आपल्या आयुष्यातल्या अनेक इच्छा पूर्ण होत राहतात. मग तुमच्या पत्रिकेमध्ये संपूर्ण कालसर्प योग असू दे, अंगारक योग असू दे, ग्रहण योग असू दे, पुनर्भू योग असू दे, विषय योग असू दे, अजून तुम्हाला काही सो कॉल्ड जे दोष आहेत ते असू दे, पण लाभस्थानात एकटा गुरु जर असेल तर ह्या पूर्ण कुंडलीचं जे संतुलन आहे ते बृहस्पती उत्तम प्रकारे करतातच. मुळात ह्या लाभस्थानाचा संबंध जो आहे तो मनाशी जोडला गेलेला आहे. तो कसा? कारण की मनामध्ये उठणाऱ्या इच्छांचं काहूर जे आहे ते शांत करण्याचं काम लाभस्थानातला गुरु करत असतो. गुरु आणि शनी हे दोन्हीही समाधान देणारे ग्रह आहेत. गुरुग्रह लाभस्थानात असेल तर व्यक्तीला अनेक इच्छा ज्या आहेत आयुष्यातल्या त्या पूर्ण होतातच. त्याला अमुक अमुक ठिकाणी नोकरी करण्याची इच्छा आहे ती सुद्धा पूर्ण होते. आपल्या आयुष्यात असा जोडीदार मिळावा मनासारखा, ती सुद्धा इच्छा पूर्ण होते. नोकरीत प्रमोशन्स व्हावेत ते सुद्धा होतातच. कारण की सगळं जसं आपण म्हणतो की सर्व नद्या शेवटी जाऊन समुद्राला मिळतात, तर तो समुद्र म्हणजे लाभस्थान आहे आणि तिथंच इच्छा पूर्ण होतात. त्यामुळे जन्मकुंडलीतील सर्व स्थानांचे फळ जे आहे ते ज्या स्थानाला जाऊन मिळते ते स्थान म्हणजे लाभस्थान आहे आणि तिथंच बृहस्पती सारखा शुभ ग्रह आलेला आहे. देवानांच ऋषीणांच गुरु कांचन सन्निभम बुद्धिभूतम त्रिलोकेशम तन्नमामि बृहस्पती. देवांचा आणि गुरूंचा सोन्याची अंगकाठी असलेला अतिबुद्धिवान आणि त्रिलोकाचा स्वामी जो आहे गुरु, त्याला आपण सर्वजण नमस्कार करूया. आणि ही जी रचना व्यास मुनींनी केलेली आहे याचा अर्थ फार गूढ आहे. तो मी एक दिवशी सेपरेट व्हिडिओमध्ये समजावून सांगेल. ह्याचा संबंध खगोलशास्त्राशी आहे. आणि हा जो श्लोक मी मुद्दामून इथे म्हणण्याचे कारणच आहे कारण की लाभस्थानात ज्याचा गुरु असतो त्या व्यक्तीला ह्या श्लोकाचा जो मर्म आहे तो आहे तसा लागू होतो. अतिबुद्धिवान, जसं की मी राहूच्या बद्दल आपणासमोर मांडले होते की 1000 व्यक्ती एका बाजूने विचार करतील आणि हा व्यक्ती वेगळ्या बाजूने विचार करतो ज्याच्या सप्तम स्थानात किंवा लग्न स्थानात राहू असतो. तर तसंच गुरु महाराज जेव्हा लाभस्थानामध्ये असतात त्यावेळेस
एका मिनिटात समस्या कशी सोडवायची हे या व्यक्तींच्या मुखामधून आपणास पाहायला मिळते, तसा सल्लाच ते देतात. आणि हा जर गुरु शनी महाराजांच्या राशीमध्ये असेल, मग ती मकर का असेना किंवा कुंभ का असेना, तरी सुद्धा तो गुरु त्या जीवाचे पूर्ण संरक्षण करून त्याला एका उच्च पदावर तो विराजमान करतोच, असा गुणधर्म लाभस्थानात आहे. मग अशा बऱ्याच पत्रिका येत असतात ज्यांच्यामध्ये अनेक समस्याही असतात. पण माझं वैयक्तिक असं मत आहे की लाभस्थानामध्ये गुरु असेल तर ती पत्रिका अभ्यासण्याची सुद्धा फारशी गरज नाही मित्रांनो. कारण की फायनल कन्क्लुजन काय आहे की तुम्ही सर्व संकटातून बाहेर येणारच आहात. फार कमी वयात ह्या व्यक्तींना मोठ्या जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळते आणि उच्च पदावर जाऊन ते अनेक लोकांचे कल्याण करतात. मित्रांद्वारे खूप चांगला सपोर्ट ह्या व्यक्तींना मिळत असतो. ह्या गुरुची 5वी दृष्टीच येत आहे तृतीय स्थानावर आणि त्याला आपण जनसंपर्काचे स्थान म्हणतो. ह्या गुरुची 7वी दृष्टी येते पंचम स्थानावर. पंचम स्थानावर 7वी दृष्टी आल्याने ह्या व्यक्तीला होणारी संतती जी आहे ती गुणवान असते. नेहमी इतरांचे कल्याण करण्यासाठीच ती काम करते. अनेक पालकांच्या अशा शंका असतात की आमचा मुलगा खोडकर आहे, तो पुढे जाऊन अभ्यास करेल का नाही, नीट वागेल का नाही, अशी बरीचशी काळजी त्या पालकांना लागलेली असते. पण ज्यावेळेस पंचम स्थानावर एकट्या गुरुची जेव्हा दृष्टी पडते, ही मुले आपोआप काळाच्या ओघामध्ये समजूतदार होतात. सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या आहेत त्या व्यवस्थित हाताळतात. त्यामुळे अशा पालकांनी फारशी काही काळजी करण्याची गरज नाही. लाभस्थानामध्ये गुरु असेल आणि हा व्यक्ती जर ज्योतिषी असेल तर ह्याचे अंदाज 90% बरोबर येतातच. त्याच्यानंतर लाभस्थानात गुरु आहे, ही व्यक्ती शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल तर त्या व्यक्तीचे अंदाज सहसा चुकत नाहीत. ही व्यक्ती कोणता व्यवसाय काढण्याची इच्छा ठेवत असेल मनामध्ये, तो सुद्धा व्यवसाय ह्या व्यक्तींचा भरभराटीने वाढतच जातो. त्यामुळे ही जी लाईफ आहे ही प्रॉस्परस लाईफ आहे. आता दशम स्थानात शनी आणि लाभस्थानामध्ये गुरु आहे, तर अशा व्यक्ती ज्या आहेत ह्या नेहमी इतरांचे कल्याणच करतात. त्यांचं कर्मच ते आहे की मी जनसेवेसाठी ह्या जगामध्ये जन्माला आलेलो आहे. जन्म नक्षत्र स्वामी जर गुरु असेल, मग तो व्यक्ती पुनर्वसू नक्षत्रात जन्माला असेल किंवा विशाखा नक्षत्रामध्ये जन्मलेला असेल आणि लाभस्थानात गुरु असेल, तरी सुद्धा ही व्यक्ती जी आहे जेव्हा जेव्हा बोलते, जेव्हा जेव्हा कोणतीही ॲक्शन घेते, ती इतरांच्या चांगल्यासाठीच असते. माझं तर असं स्पष्ट मत आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेत एकटा गुरु लाभस्थानामध्ये असेल तर अशी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये जाते ती व्यक्ती फार भाग्यवान आहे. असा जोडीदार जो आहे मिळणं ही फार नशिबाची गोष्ट आहे. आणि प्रामुख्याने असंच दिसून येतं की लाभस्थानाच्या गुरुची 9वी दृष्टी सप्तम स्थानावर आहे. त्यामुळे यांना मनोवांछित जोडीदार तर नक्कीच मिळतो, जे मी थोड्या वेळापूर्वी आपणास सांगितले. कल्पनेतून अनेक गोष्टी ह्या व्यक्तींना सत्यात उतरवण्याचे कौशल्य असते. कल्पनाशक्ती तीव्र असते. अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये सुद्धा मी अशा काही पत्रिका पाहिल्या किंवा सोसायटीमध्ये सुद्धा की ज्या व्यक्ती एक युनिक आयडिया शोधून काढतात आणि त्याचं पेटंट सुद्धा रजिस्ट्रेशन करतात. अर्थात पेटंट रजिस्ट्रेशन करणे ही सुद्धा एक क्रिएटिव्ह गोष्ट आहे त्यांच्या आयुष्यातली, जी सहसा कोणाला जमत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना ह्या टेक्निकल गोष्टींमध्ये सुद्धा खूप सक्सेस मिळत राहते. त्याच्यानंतर लाभस्थानात गुरु आहे आणि 12व्या स्थानात शुक्र आहे. अशा वेळेस ह्या व्यक्तींना
जन्मतःच अनेक गोष्टी आयुष्यात मिळालेल्या असतात, फारशी कष्ट करण्याची सुद्धा वेळ ह्यांच्यावर येत नाही, पण अनावश्यक काळजी ह्या व्यक्तीला सारखी कोणती ना कोणती तरी लागलेली असते. त्याच्यानंतर लाभस्थानात गुरु आहे आणि 12व्या स्थानात शनी आहे, तर व्यक्तीच्या हातातून अनेकदा दान धर्म होत राहतात. त्यांनी समाजातील अनेक लोकांना मदत होते. लाभस्थानात गुरुचंद्र असेल तर त्याला आपण गजकेसरी योग म्हणायला काहीही हरकत नाही. एकतर गुरुचंद्र युती ही उत्तमच समजली जाते, त्यात त्याला लाभस्थानाचे बळ मिळालेले आहे, त्यामुळे हा गजकेसरी योग होतो. आणि नक्कीच ही व्यक्ती त्याच्या आयुष्यात किमान 10,000 लोकांचे कल्याण तर नक्कीच करते. आता लाभस्थानामध्ये गुरु आहे, पण भाग्यस्थानामध्ये जर शनिचंद्र योग असेल तर विवाह जो आहे व्यक्तीचा तो उशिरा होताना दिसून येतो, पण होतो. लाभस्थानात गुरु आहे पण सप्तम स्थानामध्ये वक्री शनी आहे, तर अनेक जातकांना अशी मनामध्ये भीती असते की सर आमच्या जन्मकुंडलीमध्ये सप्तम स्थानात वक्री शनी आहे, म्हणजे आता आमचा विवाह उशिरा होणार. पण एक गोष्ट लक्षात घ्या, लाभस्थानाच्या गुरुची 9वी दृष्टी त्या वक्री शनीवर आहे, त्यामुळे तो शनीचा जो मंद गतीचा प्रभाव आहे तो कमी करतो आणि विवाह जो आहे तो अगदी वेळेतच पार पडतो. शनिचंद्र योग जरी सप्तम स्थानात असेल आणि त्याच्यावर गुरुची दृष्टी असेल तरी सुद्धा विवाह वेळेत होतो. मी नवमांश कुंडलीबद्दल बोलतो. नवमांश कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये गुरु आला असेल तर तो गुरु ह्या व्यक्तीला संसारिक सुख भरपूर देतो. किंवा नवमांश कुंडलीच्या 1, 4, 7 आणि 10 ह्या स्थानांमध्ये सुद्धा हा गुरु आला असेल तरी सुद्धा ह्या व्यक्तीला संसारिक सुख चांगले देतो. त्याच्यानंतर लाभस्थानामध्ये गुरु आहे आणि पंचम स्थानामध्ये मंगळ आहे, तर अशा व्यक्तीची जी संतती आहे ती उत्तम कलाकार असते, कौशल्य असते, तिच्यामध्ये अनेक कलांचा आविष्कार तयार होत जातो. काही तर पत्रिका आम्ही अशा पाहिल्या की लाभस्थानात गुरु आहे आणि पंचम स्थानात मंगळ आहे, तर उत्तम खेळाडू सुद्धा अशा व्यक्ती झालेल्या आहेत, उत्तम संगीतकार झालेले आहेत. आणि संगीतकार म्हणजे ह्या व्यक्तींनी त्याच्यामध्ये पंडित पदवी प्राप्त केलेली आहे. त्यांची विचारशैली सुद्धा जी आहे ती अगदी सुपरलेटिव्ह असते. नेहमी ह्या व्यक्ती ज्या आहेत त्या उच्च पातळीवरचेच विचार करतात. अशा व्यक्तींना कोणाचीही निंदा केलेली आवडत नाहीये, मुळात निंदा कोणाची करूच नये. पण तरी सुद्धा लाभस्थानातला गुरु जो आहे तो व्यक्तीला मानसिक स्थैर्य समाधान देतो आणि निंदा जी आहे ह्या व्यक्तींपासून, निंदेचा रोग ह्या व्यक्तींपासून लांबच असतो. त्याच्यानंतर आता लाभस्थानाचा आणि तसा 12व्या स्थानाचा संबंध येत नाही, पण लाभस्थानात गुरु असेल तरी सुद्धा परदेशागमनाचे योग येतात. अनेकदा नोकरीमार्फत, व्यवसायामार्फत परदेशात जाण्याचे योग येतात. जर 12व्या स्थानाचा स्वामी गुरु लाभस्थानामध्ये असेल तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात परदेशातून भरपूर पैसा येत राहतो. मग 12व्या स्थानामध्ये मीन रास येईल किंवा धनु रास येईल, दोन्हीपैकी कोणतेही रास असेल तरी सुद्धा परदेशातून अनेकदा धनलाभ होत राहतात. असतानाच ह्या व्यक्तींचा जनसंपर्क मोठा असल्याने बरीचशी कामं जी आहेत ती सरळ सरळ मार्गी लागताना दिसून येतात. अशा व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये मी एक गमतीशीर गोष्ट पण पाहिलेली आहे. म्हणजे बरेचसे ज्योतिषी आणि मी सुद्धा अशी चर्चा करतो की चंद्र आणि शनींचा संबंध पत्रिकेत असला तर अनेकदा कामं पुढे मागे ढकलली जातात आणि ह्याला आपण पुनर्फयोग म्हणतो. पण लाभस्थानात जर गुरु असेल आणि पत्रिकेत पुनर्फयोग असेल तर फार ते काम जे आहे ते एकदाच थांबलं जातं, पण दुसऱ्यांदा त्याला सक्सेस मिळतं. त्यामुळं गुरु ग्रह आहे, त्यालाही महत्त्व आहे, त्याचंही कारकत्व आहे. त्यामुळे पुनर्फयोगात जर लाभस्थानात गुरु पडला असेल तर आयुष्यात एकदाच फेल्युअर येऊ शकतं, दुसऱ्यांदा येणार नाही.
आत्तापर्यंतची जी मी चर्चा केली ती फक्त एकट्या गुरु महाराजांची केलेली आहे. आता जर गुरु राहू युती लाभस्थानामध्ये असेल तर मित्रांकडून फसवणूक होते. उधार दिलेले पैसे परत मिळत नाहीत. त्यामुळे प्रपंचात जर आपण कोणाला पैसे उधार देत असताल किंवा जरी कोण आपणास मागत असेल तर द्यावे, देऊ नये असं म्हणत नाही मी, पण माझी जेवढी ऐपत आहे तेवढी मी मदत करू शकतो आणि हे तू एवढे घे असे म्हणायला काही हरकत नाही. जेणेकरून काय होतं की आपल्या मित्रांचेही मन दुखवले जाणार नाही. त्यामुळे गुरु राहू युती जर लाभस्थानात असेल तर बी केअरफुल. त्याच्यानंतर गुरु केतू युती जर लाभस्थानामध्ये असेल तर व्यक्ती ही प्रचंड अध्यात्माकडे ओढली जाते. जेव्हा अशा व्यक्तींच्या आयुष्यात 7.5 चालू होते, पण ह्यांच्या लाभस्थानात जेव्हा गुरु केतू युती असते त्यामुळे ह्या व्यक्तींचा अनेक संतांशी संपर्क येतो, त्यांची संगती मिळते आणि त्यातून त्यांच्या मनामध्ये चांगले विचारांची उत्पत्ती होते. सुपरलेटिव्ह समाधान जे आहे ते गुरु केतू युती लाभस्थानात मिळवून देते. आता गुरु केतू युती लाभस्थानात आली आणि पंचम स्थानात राहू आला तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात उच्च शिक्षणाचे योग तयार होतात. मी थोडं असं म्हणतो की वयाच्या 40च्या वर्षीनंतर यांच्या आयुष्यात PhD सारखे उच्च शिक्षण जे आहे किंवा उच्च पदवी आहे ती मिळते. जर अशा व्यक्तींच्या पत्रिकेत गुरुची महादशा 20व्या वर्षानंतर चालू झाली आणि त्यांच्या पत्रिकेत पंचम स्थानात राहू आहे आणि लाभस्थानात गुरु केतू युती आहे तरी सुद्धा या व्यक्तींचा भाग्योदय जो आहे तो खूप जलद गतीने होताना दिसून येतो. कारण की हा राहू जो आहे तो गुरुच्या अंमलाखाली आहे आणि गुरु जो आहे तो राहूच्या अंमलाखाली आहे आणि हे दोघे प्रतियुतीमध्ये येतात आणि राहूची पंचम स्थानातल्या राहूची 5वी दृष्टी जी येते ती भाग्यस्थानावर येते. त्यामुळे गुरुमध्ये राहू अशी अंतर्दशा लागली किंवा गुरु महादशेत केतू अंतर्दशा जरी लागली तरी सुद्धा या व्यक्तींना उच्च शिक्षण जे आहे ते प्राप्त होते. अर्थात त्याच्यामध्ये अडथळे येणे अपेक्षितच आहे, पण तिथं निगेशन नाही, फेल्युअर नाही. मग अनेक जातक जे असतात त्या समस्या मनामध्ये त्यांच्या असतात. शंका असते की मी हे शिक्षण करू का, इथं सोडून देऊ. तर माझं ह्याच्यामध्ये स्पष्ट असं सल्ला असतो की जर गुरु केतू युती लाभस्थानात असेल आणि पंचम स्थानात राहू तर येणार आहे तर ते शिक्षण अर्धवट सोडू नये. आज ना उद्या जे आहे ते पूर्ण होणारच आहे आणि त्यातून तुम्हाला चांगले सक्सेसही मिळणार आहे. गुरु राहू युती लाभस्थानात असेल तर ह्या व्यक्तींना वर्षातून एकदा, प्रत्येक वर्षातून एकदा अचानकपणे मोठे लाभ होतात. मग काही गिफ्ट्स मिळतील, धनलाभ होईल किंवा कोणती तरी इच्छा जी आहे त्या आयुष्यातली सडनली पूर्ण होती की ज्याची तुम्हाला अपेक्षाच नव्हती. अनएक्सपेक्टेडली तुमच्यासमोर काही आनंदाच्या बातम्या ज्या आहेत त्या आयुष्यात येत राहतात. गुरु चंद्र युती लाभस्थानात आहे आणि चतुर्थ स्थानामध्ये मंगळ आहे तर अशा व्यक्तींच्या आयुष्यात भरपूर जमीन, त्याच्यानंतर प्रॉपर्टी, घर, त्याच्यानंतर गाडी, वाहन सुख आणि घराच्या आजूबाजूचा परिसर हा सुद्धा खूप चांगला राहतो. आणि लाभस्थानामध्ये जर गुरु असेल तर माझं असं स्पष्ट मत आहे तुम्हाला कोणत्याही वास्तु दोषाची जिज्ञासा मनामध्ये आणणे गरजेचे नाही. त्यामुळे लाभस्थानातला गुरु जो आहे हा नेहमी कल्याणकारीच ठरतो आणि त्यामुळे आग्नेय दिशा जी आहे आपल्या घरामध्ये ती संरक्षित राहते. कारण की जन्मलग्न कुंडलीमध्ये आग्नेय दिशा जी आहे ती लाभस्थानावरच येत असते. त्यामुळे तिथं वास्तूबद्दल कोणतीही शंका मनामध्ये आणण्याची गरज नाही. तर लाभस्थानातल्या गुरुबद्दल अजून बरंच काही आपण चर्चेला घेऊ शकतो. वेळेअभावी मी हा व्हिडिओ इथं थांबवत आहे.
आपल्या काही कमेंट्स असतील, शंका असतील तर आपण जरूर त्या कमेंट बॉक्समध्ये द्याव्या. आपण दर रविवारी आपल्या दर्शकांनी काही विचारलेले ज्योतिषशास्त्रासंबंधीचे प्रश्न जे आहेत ते चर्चेला मी घेणार आहोत आणि त्या दर्शकाचे नावही चॅनलवर घेऊनच ती शंका जी आहे त्या शंकेचं समाधान मी करणार आहे. व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कमेंट्सद्वारे कळवा. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.